हाय हॅलो, कसे आहात सगळेजण. आज आपण पाहणार आहोत आपल्या श्रीच्या ड्रेसचं कलेक्शन. तर हा श्रीचा दिवाळीतला पंजाबी ड्रेस आहे. त्याच्यावरती खूप छान गळ्याची पद्धतीने एम्ब्रॉयडरी आहे आणि ही पटियाला धोती पॅन्ट खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरती येलो कलरची ओढणी अशी क्यूट दिसते ना, ती खूपच छान, जणू काही पंजाबी गर्लच. इतका सुंदर हा ड्रेस आहे खरंच, आणि ती खरंच ह्या ड्रेसमध्ये खूप क्यूट दिसते. आणि त्यानंतर आला हा ड्रेस, जो ह्याच्यावरती खूप छान असे मऊ असे धागे सोडलेले आहेत. गळ्याच्या भोवत्यानी मोत्यानी एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि एकदम असा परीसारखा हा ड्रेस तिला दिसतो. खूपच छान वाटतो. आणि तिला हा ड्रेस अजून येत नाही, पण मी ठेवून दिला तिच्यासाठी, नंतर ती घालू शकते. हा तिच्या दादा आजोबांनी घेतला होता ड्रेस. तर हा डेली यूजसाठी घेतला होता, पण मला खूप छान वाटला आणि रंगही तिला खूप उठून दिसतो. म्हटलं चला आपण बाहेर जाताना हा ड्रेस तिला वापरू शकतो, म्हणून ठेवून घेतलं. तिच्या दादा आजोबांनी म्हणजेच माझ्या वडिलांनी तिचे ड्रेसची इतकी हौस केलेली आहे की हवे तितके ड्रेस घेतलेले आहेत तिला. तर हा तिच्या मावशीनं घेतला होता रक्षाबंधनला. बलूनसारखा हा ड्रेस आहे आणि परीसारखे त्याचे बाही आहेत, खूप छान दिसतात. आणि श्रीचा हा दिवाळीचा ड्रेस आहे. पहिली दिवाळी तिच्या बाबांनी हौसेनं तिला हा ड्रेस घेतला होता. हा ड्रेस इतका छान दिसतो, अगदी ती परीच. मागच्या बड्डेलाही हा ड्रेसवरती आम्ही तिचे फोटोशूट केले होते. खूपच घेरेदार आणि असा डेरेदार हा ड्रेस दिसतो, खूप उठून दिसतो तिला आणि तिला खूपच आवडतो हा ड्रेस. त्यानंतरचा हा ड्रेस आहे तो तिच्या बड्डेचा, पहिल्या बड्डेचा. किती छान आहे बघा ना, पूर्ण नेटचा हा ड्रेस आहे आणि वरती जे ब्ल्यू कलरचं तुम्हाला फूल दिसतं ना, ते तिच्या हेअर बेल्टचं आहे. असा तिचा हेअर बेल्ट आहे, त्यातलं एक फूल मी काढलं आणि त्या ड्रेसला लावलं, जेणेकरून मॅचिंग हेअर बेल्ट वगैरे होईल आणि एकदम लुक छान येतो. काहीतरी क्रिएटिव्हिटी म्हणून ते फूल काढून मी तिच्या ते ड्रेसला लावून ठेवलेलं आहे. त्यानंतर हा आहे तिच्याच मावशीनं घेतलेला परीसारखा ड्रेस. खूपच छान आहे. तिला कधीतरी असं घरी सणवार वगैरे किंवा कुणाची बड्डे पार्टी असेल तर त्या दिवशी मी हा ड्रेस तिला घालत असते. आणि मग हा आला गुलाबांच्या फुलांचा ड्रेस. हाही तिच्या मावशीनेच तिला घेतलेला आहे. खूप हेवी आहे हा ड्रेस, कारण एक एक फूल इतकं हेवी आहे ते खरंच. आणि पाठीमागं लबर असल्यामुळे ते स्टिचेबल आहे. तुम्ही कितीही तो तणवू शकता आणि कितीही कमी करू शकता. इतका छान हा ड्रेस आहे आणि हेवी असल्यामुळे ती जास्त घालायला मागत नाही, पण बड्डे पार्टी वगैरे काही असेल तर हाच ड्रेस ती वापरते. त्यानंतर माझा आवडता आणि तिच्या बाबांचा आवडता ड्रेस, आणि ज्यामध्ये आपण तिचे फोटोशूट केले होते, तुम्हालाही बड्डेला दाखवले होते, असा हा साऊथ इंडियन ड्रेस. इतका छान लुक येतो तिला, काय सांगायचं, इतकी परीसारखी दिसते ना, खूपच मस्त वाटतं. ट्रॅडिशनल हा ड्रेस आहे, पाठीमागं नॉट आहेत, त्यानंतर बेल्टही आहे. तुम्ही जेणेकरून आपण जसं पदर घेतो त्या पद्धतीने घेऊ शकतो किंवा अशी ओढणी टाकूनही ठेवू शकतो. असं दोन्ही प्रकारे आपण हा ड्रेस घालू शकतो. इतका छान दिसतो तिला. मी ह्याचाच फोटो तुम्हाला पुढे दाखवणार आहे आणि बड्डेच्या ह्यालाही टाकला होता. त्यानंतर तिच्या बेस्ट फ्रेंडनं बड्डेसाठी हा ड्रेस तिला घेतला होता. छान आहे बड्डे पार्टीसाठी वगैरे वापरायला. तिची बेस्ट फ्रेंड आद्या हिने हा गिफ्ट केला होता आणि तोच ड्रेस घालून आपण बड्डेच्या वेळीही फोटोशूट केले होते. तोही व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच. तिला सुंदर दिसतो. क्रीम कलरचा हा ड्रेस आहे, फेंट गुलाबी. त्यानंतर तिच्या माळी आईने तिच्यासाठी जीन्सवरती हा टॉप घेतला. खूप छान दिसतो. कोणत्याही ड्रेसवरती हा टॉप घातला तर खूपच छान दिसतो. जीन्सवरती तर ती छानच दिसते या टॉपमध्ये. आणि हा तिच्या बाबांना इतका आवडतो ड्रेस, काही सांगूच नका. ह्याला नॉटही होत्या, लटकनही होतं, पण ते लटकन ना सारखे तोंडात घालत होती, म्हणून मी ते काढून टाकलेत. मला भीती होती की तोंडात वगैरे घालेल आणि चुकून त्यातले लटकनमधले मणी काही तिच्या तोंडात जातील म्हणून. पण छान ड्रेस आहे आणि तिचा फेवराईट ड्रेस. कुठंही जायचं झालं तर एकमेव ड्रेस.
कुठला ड्रेस घालायचं म्हणून विचारलं तर ती ह्याच ड्रेसकडे बोट करते आणि तिच्या आवडीचा हा ड्रेस आहे. दिवाळीत भाऊबीजेसाठी तिने स्वतः पसंत करून हा ड्रेस घेतला होता आणि आजही तिला खूपच हा ड्रेस आवडतो. इतकं छान तिचं कलेक्शन आहे. त्यानंतर तिच्या बड्डेला तिच्या दादा आजोबांनी म्हणजेच माझ्या वडिलांनी खूप छान असा ड्रेस घेतला होता, पण तो ड्रेस आमच्यापर्यंत आलाच नाही कारण गावी आहे. हाच तो ड्रेस, त्याचं फक्त व्हिडिओ शूटिंग तिच्या मावशीने करून पाठवलं आहे. खूप छान ड्रेस आहे. हाही पटियाला सारखाच पंजाबी ड्रेस आहे. त्यानंतर ह्याचीही पॅन्ट अशी बलून पॅन्ट असल्यासारखी आहे. वरती टॉप आहे, टॉपवरती एम्ब्रॉयडरी आणि ओढणी आणि जॅकेट आहे वेगळ्या पद्धतीचं. तर हा ड्रेस अजून तरी आम्ही पाहिलेला नाही आहे, फक्त तिच्या मावशीने बड्डेसाठी तिच्या आजोबांनी घेतला आहे एवढंच आम्हाला सांगितलं. आता आम्ही सुट्टीला गेल्यानंतर हा ड्रेस पाहणारच आहोत. तर तुम्हाला हे श्रीच्या ड्रेसचं कलेक्शन कसं वाटलं मला नक्की सांगा आणि आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका.